लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाभारतातील एका पात्राविषयी बोलणार आहोत. राष्ट्र हे त्याचं नाव आहे. महाभारतातील एक अत्यंत महत्वाचं पात्र धृतराष्ट्र. ही एक मालिका असणार आहे. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि महाभारतातील धृतराष्ट्राबरोबर पुढील भागामध्ये आधुनिक जगातील धृतराष्ट्रही आपण बघणार आहोत. म्हणून आजचा विषय आहे कर्मविपाक सिद्धांत व महाभारत. चला तर मानवी जीवन हे कर्मावर आधारित असतं. कर्म हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि कर्माचं संचय होत जातो. कर्माचा संचय होत जातो आणि असा संचय झालेला कर्म ज्याला संचित कर्म असं म्हणतात. धृतराष्ट्राची कथा आपण बघत असताना धृतराष्ट्र म्हणून कसा वागला हे बघण्यासाठी त्याच्या पूर्वजन्माची कथा आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय धृतराष्ट्र आपल्याला समजू शकणार नाही. परंतु धृतराष्ट्राला समजून घेण्याच्या आधी धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. धृतराष्ट्र हा संस्कृत शब्द आहे आणि त्यामध्ये दोन शब्द आहेत, धृत आणि राष्ट्र. राष्ट्र ही हा संबोध देशाच्या पलीकडचा संबोध आहे, हे लक्षात घ्या. देश या संकल्पनेमध्ये भौगोलिकता अधिक आहे, तर राष्ट्र या संकल्पनेमध्ये भौगोलिकतेबरोबर भावना अधिक जोडलेल्या आहेत. ज्यांनी आपल्या राज्याला, राष्ट्राला धरून ठेवलेला आहे, सांभाळलेला आहे, असा धृतराष्ट्र. जो राज्याचा पालन करतो तो धृतराष्ट्र. परंतु आपण ज्यावेळेला महाभारताकडे पाहतो त्यावेळेला महाभारतातला धृतराष्ट्र हा नकारार्थी धृतराष्ट्र आहे असं आपल्याला वाटतं. याचं कारण असं की तो राजसत्तेविषयी आसक्त आहे. ही पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे महाभारतातल्या धृतराष्ट्राची पहिली महत्वाची गोष्ट की त्याला त्याच्या राजसत्तेबद्दल आसक्ती आहे. धृतराष्ट्र अंध का झाला हे आपण कर्मविपाक सिद्धांताच्या आधारे आपण बघणार आहोत. परंतु माझ्या मते धृतराष्ट्र हा केवळ शारीरिक दृष्ट्या अंध नाही, तर धृतराष्ट्र हा आसक्तीने अंध आहे. पुत्रांप्रती असणारी अति आसक्ती हे धृतराष्ट्राच्या अंधत्वाचं दुसरं कारण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कर्मविपाक सिद्धांताची वैशिष्ट्ये आपण नंतर बघणारच आहोत. परंतु कर्मविपाक सिद्धांत पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. पूर्वजन्मात केलेले कर्म हे माणसाच्या सोबत असतात, हे एक हायपोथेसिस आहे. धृतराष्ट्र
हा पूर्वजन्मामध्ये अतिशय दुष्ट राजा होता. आणि अशी कथा अनेक स्त्रोतांमध्ये आढळते की तो एकदा जलविहारासाठी गेला असताना त्या स्थळी एक हंस आपल्या पिलांसोबत त्या नदीमध्ये मुक्त विहार करत होत्या, खेळत होते. दुष्ट असल्यामुळे त्यांनी आपल्या सेवकांना हंसाचा डोळा फोडण्याचा आदेश दिला. आणि मग सेवक राजाने आदेश दिला आहे म्हणून त्यांनी बाण सोडून हंसाचा डोळा निकामी केला. हंसाचा डोळा फोडून धृतराष्ट्र त्या जन्मात थांबला नाही, तर त्यांनी त्या हंसाच्या पिलांना पण मारण्याचा आदेश आपल्या सेवकांना दिला आणि मग सर्व पिलं मारण्यात आली. निरपराध आणि निरुपद्रवी प्राण्यांना मारण्याचं सदोष कर्म पूर्वजन्मामध्ये धृतराष्ट्राकडून घडलं होतं, म्हणून धृतराष्ट्र हा जन्मतः आंधळा झाला. हे पहिलं लॉजिक आहे या गोष्टीतलं. धृतराष्ट्र पूर्वजन्मामध्ये त्याने निष्पाप निरुपद्रवी निसर्गातील पक्ष्यांना मारलं, अंध केलं आणि म्हणून त्या कर्माची फळं त्याला पुढच्या जन्मात भोगावी लागली. त्याने त्याच्या पिलांना मारलं म्हणून महाभारतामध्ये धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांचा विनाश झाला. त्या हंसाच्या पिलाप्रमाणेच त्याचा विनाश झाला आहे. आजचं जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे. ऐतिहासिक परंपरा आणि साहित्यिक वारसा याचा अभ्यास करत असताना आधुनिकतेशी त्याची कास जोडायला हवी असा लाईफ पॉझिटिव्हला वाटलं आणि म्हणून लाईफ पॉझिटिव्हनी निरनिराळ्या AI टूल्सला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम्सना काही प्रॉम्प्ट्स दिल्या आणि त्या प्रॉम्प्ट्सच्या द्वारे हे 3 चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतात आहेत. पहिली प्रॉम्प्ट होती की हंस त्याच्या पिलासोबत जलविहार करतो आहे असं दाखवा. दुसरी प्रॉम्प्ट होती की एक राजा त्याच्या सेवकांसोबत नौका विहार करतो आहे आणि तो हंसांना मारण्याचं, हंसाचा डोळा फोडण्याचं आणि हंसाच्या पिलांना मारण्याचे आदेश देतो आहे. ही दुसरी प्रॉम्प्ट आहे. तर राजा दाखवल्या गेला, सहकारी दाखवले गेले, नौका दाखवल्या गेली, हंस दाखवल्या गेलेत, हंसाचे पिलं दाखवल्या गेलीत, परंतु मारण्याची कृती मात्र दाखवण्यात आली नाही. तिसरं चित्र हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये द्यायला सांगितलेलं होतं, परंतु त्याही चित्रामध्ये की मारण्याची कृती दाखवल्या गेलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही लिमिटेशन्स आहेत हे या तीन चित्रांवरून आपल्या लक्षात येत असतील, परंतु मतितार्थ आपल्या लक्षात आला असेल असं म्हणून आपण पुढे जाऊया. धृतराष्ट्र त्याच्या पूर्वजन्मीच कर्म संचित घेऊन
पुन्हा जन्माला आला, तो अंध म्हणून जन्माला आला, तो राजा झाला नव्हता, परंतु नंतर तो राजा झाला. त्याचे कारण आपल्याला माहिती आहे. पंडूच्या मृत्यूनंतर तो राजा झाला. धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या गांधारीशी झाला होता आणि गांधारीच्या कुंडलीमध्ये दोष होता असं एका तपस्वीनी सांगितलं आणि तो दोष दूर करण्यासाठी तिचा पहिला विवाह हा एका शेळीशी करण्यात आला, बकऱ्याशी करण्यात आला आणि त्या बकऱ्याचा नंतर बळी देण्यात आला. गांधारीच्या लग्नाच्या वेळी ही गोष्ट धृतराष्ट्रापासून लपवून ठेवण्यात आली होती. गांधारी ही अतिशय पतिव्रता स्त्री म्हणून आपण महाभारतामध्ये बघतो. आपला पती अंध आहे म्हणून तिने आपल्या डोळ्यांवर आजन्म पट्टी बांधलेली आहे. मला पण माझ्या दृष्टीचा वापर करायचा नाही, इतकी सात्विक आणि पवित्र स्त्री आणि पत्नी ती आहे. आणि तिच्या नेत्रामध्ये, तिच्या नयनकमलामध्ये तिने न बघितल्यामुळे जी आत्मिक शक्ती संग्रहित झाली, त्या आत्मिक शक्तीचा वापर महाभारत युद्धाच्या वेळेला केवळ दुर्योधन जिवंत असताना तिने आज्ञा केली दुर्योधनाला की तू निर्वस्त्र होऊन माझ्या समोर ये. आज्ञा अतिशय स्वयंस्पष्ट होती, निर्वस्त्र होऊन ये. कारण गांधारीला आपल्या नयनामध्ये साठलेलं पतिव्रतेचं सात्विक तेज स्वतःच्या मुलाला अतिबलवान करण्यासाठी वापरायचं होतं आणि तिने ते वापरलं. पण दुर्योधन त्याच्या वृत्तीप्रमाणे तो वागला आणि तो लंगोटी घालून गांधारी समोर गेला. गांधारी समोर गेल्यानंतर गांधारीच्या लक्षात आलं की यांनी लंगोटी घातलेली आहे, परंतु आता उशीर झालेला होता. तिने पट्टी काढलेली होती आणि तिची दृष्टी दुर्योधनावर पडली होती. दुर्योधनाच्या दोन्ही जंघेमधल्या स्थळ सोडता बाकी सर्व शरीर त्याचं लोहापेक्षा अधिक बलदंड झालेलं होतं. आता अशी चूक दुर्योधनाला का करावीशी वाटली, याच्या मागेही काही कर्म असणं अपेक्षित आहे. ही एक अतिरिक्त कथा मी तुम्हाला सांगितली. परंतु धृतराष्ट्राला गांधारीच्या बकऱ्यासोबत झालेल्या विवाहाची कथा लग्नानंतर जेव्हा कळली, तेव्हा धृतराष्ट्राने गंधार नरेश सुबल आणि त्या सुबलाच्या 100 पुत्रांना कैदेत टाकलं. त्यांचा अनन्वित छळ केला. त्यांना उपाशी ठेवलं. केवळ त्यांना मुठभर भात खायला द्यायचे. एक एक करून मानसिक आणि शारीरिक यातना देऊन राजा सुबल आणि त्याच्या 100 पुत्रांना धृतराष्ट्राने मारलं. हे धृतराष्ट्राचं नवीन जन्मातील दुसरं कृत्य आहे, हे लक्षात घ्या.
पूर्वजन्माचं कृत्य आणि नवीन जन्मामध्ये आल्यानंतरही तीच वृत्ती, म्हणजे जन्म बदलला तरी वृत्ती बदलत नाही. हा एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवावा. गांधार नरेश सुबलाने आपला धाकटा मुलगा शकुनी याने धृतराष्ट्राचा सूड घ्यावा, यासाठी जिवंत राहण्यासाठी आपल्या वाटेचा भात शकुनीला देत असे, जेणेकरून शकुनी हा जिवंत राहील. सुबल गांधार नरेश सुबलाने धृतराष्ट्राला आपली अंतिम इच्छा व्यक्त केली की शकुनीची सुटका करावी. तू 99 मुलांना मारलेला आहे, मलाही मारून टाक, पण शकुनीची सुटका कर. आणि सुबलाचा हा डाव धृतराष्ट्राच्या लक्षात आला नाही. धृतराष्ट्राने शकुनीची सुटका केली. सुबलाने त्याच्या कुटुंबासोबत झालेल्या दुष्कृत्याचा बदला घेण्याची जबाबदारी शकुनीवर सोडली. सुबलाने शकुनीला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या मणक्यापासून फासे तयार कर आणि या फास्याने कौरव वंशाचा नाश होईल, असं सुबलाने शकुनीला सांगितलं. आणि शकुनीने आपल्या मुलाच्या करवी धृतराष्ट्राचा काटा काढण्याचा संपूर्ण योजना राबवली. आता या कथेवरून कर्मविपाक सिद्धांत काय आहे हे आपण बघून घेऊया. कर्मसिद्धांताचे काही मुद्दे या वर्तुळाच्या भोवती आपल्याला दिसतात आहेत. कर्म शब्द कृ या धातूपासून तयार झालेला आहे. कृ पासून क्रिया हा शब्द झालेला. कर्म म्हणजे होणारी क्रिया, ती मानसिक क्रिया असेल, शारीरिक क्रिया असेल, भावनिक क्रिया असेल. भगवद्गीतेमध्ये कर्माला जन्म मरणाशी संबंधित अतिशय व्यापक अर्थ दिलेला आहे. आणि भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे कारण कर्म सिद्धांत हा भगवद्गीतेचा गाभा आहे. कर्मयोग हा भगवद्गीतेचा आत्मा आहे. तुम्ही निश्चल बसू शकता, परंतु तुमच्या मनाला कर्म करण्यापासून किंवा विचार करण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही, इथपर्यंत भगवद्गीता सांगते. आणि मोक्ष जर प्राप्त करायचा असेल, जर पुनरपि जननम पुनरपि मरणम यापासून जर तुमची मुक्तता तुम्हाला करून घ्यायची असेल तर कर्म आवश्यक आहे. नुसतं कर्म करणं आवश्यक नाही, तर सुकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. भगवद्गीता असं सांगते, कर्म आणि आत्मा याचा संबंध आहे आणि हेच कर्म पुढील जन्मामध्ये ट्रान्सफर होत असल्यामुळे
आत्मा आणि पुनर्जन्म याचाही संबंध आहे. कर्म सिद्धांताचा पहिला मुद्दा आहे निश्चित परिणाम. कर्माचा परिणाम हा निश्चित होतो, हा पहिला मुद्दा सांगतो. कर्माचा शारीरिक परिणाम होतो, कर्माचा मानसिक परिणाम होतो, कर्माचा भावनिक परिणाम होतो आणि कर्माचा नैतिक परिणाम होत असतो. तर कर्माचं परिमाण नक्की आहे. द इफेक्ट ऑफ कर्मा आर बाउंड टू बी देअर. दे कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. कर्माचे फलित, कर्माचे इफेक्ट तुम्हाला नलिफाय करता येत नाही. हा पहिला मुद्दा आहे, त्याचा परिणाम होणारच. दुसरा मुद्दा आहे कर्म सिद्धांताचा की कर्म अविनाशी आहे. कर्म हे अविनाशी आहे. कर्म केलं म्हणजे फळ मिळणार. फळ हे निश्चित मिळणार. कर्म आणि कर्माचे फळ कधीच नष्ट होऊ शकत नाही. कर्माचे फळ हे स्वतःला तर भोगावे लागतात, परंतु ते स्वतः बरोबर स्वकीयांनाही भोगावे लागतात. हे आपण धृतराष्ट्राचा पूर्वजन्म, धृतराष्ट्राचा दुसरा जन्म आणि धृतराष्ट्रानंतरची पिढी 100 कौरव आणि गांधारी यांना हे परिणाम भोगावे लागले. त्याचा एक परिणामही पांडवांवरही झालेला आहे, त्या तत्कालीन समाजावरही झालेला आहे. तर कर्माचे फळ कधीच नष्ट होऊ शकत नाही, हा अविनाशाचा सिद्धांत आहे. कर्माचे फळ हे स्वतःला भोगावे लागतात, तुमच्या नातेवाईकांनाही भोगावे लागतात. त्यामुळे कर्मफलाची अविनाशता लक्षात घेता प्रत्येकाने सद्विचार करणे, प्रत्येकाने सत्कर्म करणे आणि सत्कर्माची शृंखला निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कर्म सिद्धांताचं पुढचं वैशिष्ट्य आहे की पुनर्जन्माची गरज. आपण एखादा माणूस नेहमी विचारतो आणि हा असा प्रश्न वारंवार विचारला जातो, मी तर चांगलं वागतो आहे तरी मला एवढ्या यातना का? याचं कारण आहे तुम्हाला तुमचं संचित कर्म माहिती नाही, तुम्हाला तुमचं पूर्वजन्माचं कर्म माहिती नाही आणि त्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये सहन करावे लागणारे दुःख याची कारण मीमांसा तुम्हाला मिळत नाही. आणि गीता सांगते की पुनर्जन्मामध्ये याचं सत्य दडलेलं आहे. मग पुनर्जन्माची गरज असं सांगते की तुम्ही पूर्वी जे पेरलेलं आहे ते अविनाशी आहे आणि ते पुढच्या जन्मामध्ये तुमच्या सोबत येणार आहे. कर्माचा पुढचा सिद्धांत आहे आत्म्याचे अमरत्व. आत्मा हा अमर आहे, म्हणून निरोप येतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर येणारा निरोप हा अतिशय सायकोलॉजिकल असतो. ते गेलेत, पोचवायला चला. आता जर गेलेत ते, तर आता पोचवायचं काय? पोचवायचं जे आहे ती माती आहे. गेलं ते काय आहे? तो आत्मा आहे. राहिलं ते काय आहे? ते शरीर आहे. शरीरासोबत निपचित पडलेले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय
आत्मा मुक्त होतो. आत्मा मुक्त होतो, पुढच्या प्रवासाकडे जातो. म्हणून आत्मा अमर आहे आणि आत्म्याचं अमरत्व कर्माच्या सातत्याशी जोडलेलं आहे. मग आत्म्याचं अमरत्व, परत सांगतो, आत्म्याचं अमरत्व आणि कर्म सातत्य याचा अविनाशी संबंध आहे, हे मानवाने समजून घ्यावं. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जीवन सुखी करण्याचा मार्ग म्हणजे स्वतःला सुखी करू नका, तर दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करा. ख म्हणजे शरीर, सुख. सुख ही शरीराची अवस्था आहे, दुःख ही शरीराची अवस्था आहे. सुख आणि दुःख हे शरीराला होत असतं, आत्म्याला नाही. आत्म्याला होत नसतं. आत्मा हा परमात्म्याशी लिंक्ड असतो. तुम्ही चर्चमध्ये जात नाहीत, तुम्ही देवळात जात नाही, तुम्ही विहारात जात नाही, तुम्ही त्या ठिकाणी नतमस्तक होत नाही, तुम्ही त्या मूर्ती समोर स्वतःला शरणागत करत नाही, मग तो तुमची काळजी कशी घेणार? तुम्ही अनन्य शरण दिघा, प्रभूला अनन्य शरण दिघा. तुम्ही अनन्य शरण जा प्रभूला, प्रभू तुमच्या जीवनाचा गिअर बॉक्स स्वतःच्या हातामध्ये घेईल. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की जीवनाची स्थिती निश्चित करणे. तुमच्या मागच्या जन्माचे कर्म हे या जन्माची स्थिती निश्चित करत असतात. तुमच्या घरी दारिद्र्य असेल, तुमच्या घरी दुःखांचा डोंगर सातत्याने कोसळत असेल, तुम्हाला सातत्याने अपयश मिळत असेल, तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी कसं वागता, इंट्रॉस्पेक्शन करा. तुम्ही आई वडिलांना पैसा देता आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या आई वडिलांना वेळ देता आहात का हे महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा मान राखता आहात का ते महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं, तुम्ही म्हणू शकता नातेवाईकांना मला हा मुद्दा पटला नाही, तो अधिकार आहे तुम्हाला सांगायचा, पण भांडायची काय गरज आहे? कशाला भांडायचं? कशाला एकमेकांच्या जीवावर उठायचं? तुम्ही हे जे काही करता आहात ते करणं तुमच्यासाठी घातक आहे, तुमच्यासाठी घातक आहे. धृतराष्ट्राने पूर्वजन्मामध्ये जलविहार करणाऱ्या हंसांना मारलं होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्वजन्मातील कर्म त्याच्या पुढच्या जन्मात आले, ती कर्म सोबत गेलं आणि ते कर्म मल्टिप्लाय झालं. एक लक्षात ठेवा, कर्म हे चक्रवाढ व्याजापेक्षा विपरीत गतीने वाढत असतात. चक्रवाढापेक्षा जास्ती. व्याजावर व्याज, सरळ व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज, परंतु चक्रवाढावर व्याज म्हणजे कर्माचं दातृत्व आहे. म्हणून तो राजा झाला पुन्हा त्या जन्मामध्ये, दुसऱ्या जन्मामध्ये, परंतु त्यांनी पहिल्यांदी 199 मुलं आणि एक बाप मारला. स्वतःच्या 100 मुलांचं अस्तित्व धोक्यात आणलं. कर्म कधीही मरत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कर्म चांगलं करणं, त्याच्या आधी विचार चांगलं करणं हे महत्वाचं आहे. विचार चांगले केलेत तर कर्म चांगले होतील.
तर तुमच्या दुःखाचं मूळ हे तुमच्या कर्मामध्ये आहे. आणि म्हणून एक मुद्दा आणखीन मांडतो, त्याच्यावर मी पुन्हा एकदा व्हिडिओ तयार करतो आहे. कर्म दारिद्र्य. कर्म दारिद्र्य म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये काही संकेत मिळतात, चांगली माणसं येतात, ती तुम्हाला मदत करतात, पण त्यांची मदत तुम्ही स्वीकारता, परंतु पुन्हा त्याच चांगल्या माणसांना त्रास देण्याचे तुमचे संस्कार तुम्ही सोडत नाहीत. तुमचं कर्म दारिद्र्य हे वाढत जातं चक्रवाढ गतीने, हे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे कर्माचे श्रेष्ठत्व. वामनराव पै असं म्हणतात, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. किती लोकांना वामनराव पैंनी हा मुद्दा घेऊन आपलं आयुष्य व्यतीत केलं, अनेक लोकांचं उद्बोधन केलं. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. कर्म सिद्धांतामध्ये वामनराव पैंचं हे वाक्य चपखल बसतं. कर्म श्रेष्ठ आहे. मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे. तुमचं नशीब दुसरं कोणी घडवणार नाही, कोणी घडवू शकत नाही. तुमचं कर्मच तुमचं नशीब घडवत असतं. मनुष्य स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे. प्रत्येक कर्माचं फल निश्चित आहे आणि प्रत्येक कर्माचं फल अविनाशी आहे. कर्म केलं म्हणजे फळ मिळणार, परंतु तो इन्स्टंट नाही आहे, 2 मिनिट्स मॅगी नाही आहे. कर्म म्हणजे 2 मिनिटात तयार होणारे मॅगीचे नूडल्स नाहीत. अरे मी तर आता त्या भिकाराला 5 रुपये दिले होते, मग माझ्या पॉकेटमध्ये 5 रुपयाचे 10 रुपये का नाही आलेत? अरे बाबा, अपेक्षा ठेवून मदत कशाला करतो? तो अपंग आहे, तो डोळ्यांनी अंध आहे, म्हणून तुला वाटलं म्हणून तू 5 रुपये दिलेत. विसरून जा ना, विसरून जा. तू सत्कर्म केलेला आहे, कारण तू हात पाय धडधाकट असणाऱ्या माणसाला मदत केलेली नाही. तू अंध असलेल्या, अपंग असलेल्या, कपडे फाटके असलेल्या माणसाला मदत केलेली आहे. लक्षात ठेवा, सत्कर्म करावा आहे, कुकर्म करायचं नाही आहे. ज्याला ज्याची पात्रता आहे त्यालाच दान द्यायचं आहे. तो फाटक्या कपड्यामध्ये होता, तो अपंग होता, त्यातही तो अंध होता, म्हणून त्याला मदत केली. कर्म श्रेष्ठ कर्म आहे, लक्षात घ्या. आणि या श्रेष्ठ कर्म हे अविनाशी असतं. प्रत्येक कर्माचं फळ मिळतच असतं. मग ते केव्हा मिळतं हा प्रश्न तुम्ही विचाराल. त्याचं उत्तर आहे कर्मविपाकामध्ये. कर्मविपाक असं सांगता आपल्याला की कर्म हे अमर्याद आहे. एक कर्म दुसऱ्या कर्माला जन्म देतो. तुमच्या मनात परोपकाराची भावना निर्माण झाली म्हणून तुम्ही दान दिलं. दान दिलं म्हणून तुमचं मनामध्ये दयेची भावना उद्भवली. करुणा हा जीवनाचा परिपाक आहे, लक्षात घ्या. तथागत गौतम बुद्धांनी करुणेचा संदेश दिलेला आहे. तथागत गौतम बुद्धांनी पहिलं सत्य सांगितलं की दुःख मला दिसलं, दुःख मला जाणवलं, म्हणून मी बोधी वृक्षाखाली बसलो की मला मानवाचं दुःख
नष्ट करायचं आहे. आणि मग बोध प्राप्त झाल्यानंतर त्याने सांगितलं की दया, क्षमा, शांती. वर्तुळ आहे, लक्षात घ्या. एक काम केलं, दुःख दिसलं, मग त्या दुःख निवारणाचं कारण काय आहे ते गौतम बुद्धांनी शोधून काढलं. दुसरं कारण काय आहे ते शोधून काढलं. तिसरं कारण काय आहे ते शोधून काढलं. वर्तुळ आहे. आणि हे वर्तुळ जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कर्म सिद्धांत समजेल. कर्म कधीही संपत नाही. कर्म जन्मानंतरही निशेष राहत, लक्षात ठेवा. म्हणून धृतराष्ट्राला पुढच्या जन्मामध्ये सफरिंग आहेत, मल्टिप्लाइड सफरिंग आहेत. आणखीन एक कर्मविपाक सिद्धांत, आणखीन एक मुद्दा सांगतो की विश्वाच्या अंतानंतरही कर्म जिवंतच राहत. आणि हे कर्म, सुकर्म, चांगले कर्म नव्या विश्वाचा आधार बनतात. नवीन विश्वाची निर्मिती होते. म्हणून कर्म सिद्धांताचा संदेश काय आहे? स्वधर्म ओळखा. तुम्ही जन्माला आलेला आहात. 84 लक्ष योनीतून तुम्हाला मानव जन्म मिळालेला आहे. मानव जन्माचा स्वधर्म काय आहे ते लक्षात घ्या. स्वधर्माप्रमाणे वागा. स्वधर्माप्रमाणे स्वकर्म करा. आणि कर्म केल्यानंतर तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्याच्यासमोर उभे राहा आणि हातावर पाणी टाका की हे परमेश्वरा, हे जगन्नियता, हे मी केलेलं कर्म तुला अर्पण करतो आहे. नका मनात ठेवू की मी चांगलं केलं, मी चांगलं केलं. काही सांगायची गरज नाही, कारण चित्रगुप्त वर बसलेला आहे. गुप्त गोष्टींचं चित्रण करतो तो चित्रगुप्त आहे. तुम्ही अंधारात केलेलं पुण्य आणि उजेडात केलेलं पाप याची ही निश्चित नोंद होते. प्रत्येक कर्माचं फळ हे मिळणारच. दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल काहीतरी वाईट कर्म केलं असेल त्याचं फळ हे त्यालाच मिळणार आहे, तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला होणारा मनस्ताप हा क्षणभंगूर आहे, हे निश्चित मनात बाळगा. कर्माची आसक्ती माणसाला दुसरं चांगलं कर्म करण्यापासून रोखत असते. अरे मी आज डबा नेला, डब्यामध्ये मला आईनी चांगलं करून दिलं होतं. पण माझ्या मैत्रिणींनी माझा डबा सगळा खाऊन टाकला. मी उपाशीच राहिली. तू उपाशी राहिलीस मान्य आहे मला. तुझ्या मैत्रिणींनी डबा खाल्ला, त्यांची भूक भागवली. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या दिवशी डब्यामध्ये दगड घेऊन जायचे आणि त्यांनी जर तो डबा उघडला तर त्यांना दगड दिसावेत, असं नाही करायचं. दुसऱ्या दिवशी थोडासा डबा जास्ती घेऊन जा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नेलेल्या डब्यामधील वस्तू, पदार्थ त्या व्यक्तीला आवडला आणि म्हणून त्यांनी तो खाल्ला. जर त्यांना आवडला नसता तर खाल्ला नसता. मग त्यांना जर आवडला असेल
तर जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्याला सांगायचं, तुम्ही माझा डबा खाल्ला, आभारी आहे, परंतु पुढच्या वेळेला मी तुमच्यासाठी अधिक डबा घेऊन येईल, म्हणजे माझ्यासाठी पण काहीतरी शिल्लक राहील. त्यांना आपोआप समजून जाईल की त्यांनी काय चूक केलेली आहे. चांगल्या पद्धतीने दुसऱ्यांचे दोष दाखवता येतात. कर्मफलाची आसक्ती सोडा, असं गीता सांगते. जर तुम्ही चांगले कर्म केले, परत सांगतो तुम्हाला, सगळ्यात शेवटी सार, चांगले विचार, चांगलं कर्म, चांगल्या कर्माची सातत्यता आणि चांगल्या कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता सत्कृत्यांची मालिका तयार करणे म्हणजे मोक्षाचा मार्ग प्रशस्त करणे होय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा. कर्म सिद्धांत, कर्म विपाक सिद्धांत, महाभारत आणि आधुनिक जग, पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येतो आहे 2 मुद्दे. त्यातला पहिला मुद्दा आहे, IAS ऑफिसर जेव्हा चूक करतो तेव्हा एक माणूस 6 महिने उपाशी राहतो. आणि दुसरा मुद्दा मी घेऊन येणार आहे, IAS आणि IPS ऑफिसर एकत्र येतात तेव्हा अध्यादेशामध्ये, शासन निर्णयामध्ये अनैतिक बदल साध्या पत्राद्वारे निर्माण केल्या जातात. बघूया आधुनिक दृष्टाचार्य कसे आहेत, धृतराष्ट्र कसे आहेत, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आनंदात रहा, मजेत रहा, सत्कर्म करत रहा. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. लाईफ पॉझिटिव्ह तुमचे जीवन सुकर करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याची आश्वासन देते आहे. धन्यवाद.